नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी टोमॅटो केचप. तर तुम्ही हा टोमॅटो केचप इथं पाहू शकता. अगदी बाजारपेक्षाही अप्रतिम चवीचा घरच्या घरी आपण हा टोमॅटो केचप बनवू शकतो. तुम्हाला तर आता माहीतच आहे बाहेरचे सॉस केचप हे किती अनहेल्दी असतात. तर आपण घरच्या घरीच अगदी अप्रतिम आणि साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटो केचप बनवणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सुरुवातीला पहा 1 किलो पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो घट्ट असावेत आणि ते चांगले पिकलेले असायला पाहिजेत. आता हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि छान कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेत. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर त्याची जी वरची बाजू आहे तर ती आपल्याला काढून टाकायची आहे. तर पहा या पद्धतीने ही जी वरची त्याची साईड आहे डेटाकडची ती कट करून घेऊया आणि आपण या पद्धतीने संपूर्ण टोमॅटो जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे तर या पद्धतीनेच आपल्याला इथं टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. तर दाखवल्या पद्धतीने संपूर्ण टोमॅटो इथं मी कट करून घेतलेत. आता हे कट करून घेतलेले टोमॅटो एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. तुम्ही कढईमध्ये जरी सॉस बनवलात तरीही चालेल. आता हे टोमॅटो 1 किलो आहेत तर त्याच्यासाठी इथे मी एक कांदा मीडियम साईजचा घेतला आहे. तोही छान असा उभा कट करून घेतला आहे. त्यानंतर घालायचे आहेत लसूण. इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. एक बिडगी मिरची घेतली आणि 1 चमचावर इथं मीठ घातलेलं आहे. काही खडे मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये घेतलेला आहे स्टारफूल, मसाला वेलची, दालचिनी घेतले, लवंग, मिरी आणि 2 इलायची घेतलेत. आता हे सर्व खडे मसाले याच्यामध्ये घालून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्टीमध्ये छान असा मऊसूर टोमॅटो शिजला जातो. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा सुरेख टोमॅटो शिजला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे खडे मसाले घातले होते ते संपूर्णपणे बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही ते एखाद्या कढईमध्ये किंवा एखाद्या ताटामध्येही हे मिश्रण काढून ठेवू शकता. तर हे मिश्रण मी एका कढईमध्ये काढून ठेवलेलं होतं आणि ते आता संपूर्णपणे पहा गार करून घेतलेलं आहे. आता गार झाल्यानंतर हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असं बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे. याच्यामध्ये कुठलंही एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. पहा आता इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे टोमॅटो जो आहे तो आपण काढून घेऊया. इथे मी आता 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे. तर सुरुवातीला अर्धी इथे मी टोमॅटो घालून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला छान असं बारीक याचं वाटण तयार करून घेतलं. पहा या पद्धतीने. आता हे वाटलेलं वाटण जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण जे काही टोमॅटोच्या बिया वगैरे असतात तर त्या आपल्याला ह्याच्यातून वेगळ्या करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी एक मी कढई घेतली, त्याच्यामध्ये एक चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून या पद्धतीने व्यवस्थित असं हे गाळून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटोच्या, मिरचीच्या ज्या काही बिया असतील तर ते आपल्याला हे बाजूला काढायचं आहे. आता आपण सेम पद्धतीने दुसरी बॅचही आपण इथे वाटून घेतलेली आहे. पहा आणि आता हेही आपण व्यवस्थित असं गाळून घेऊया. तर सर्व टोमॅटो केचप जो आहे तो आपण इथं गाळून घेतलेला आहे आणि काही असं हे टोमॅटोचे जे आपण तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते दिसत आहे. पहा आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता हे टोमॅटोचे जे मिश्रण आहे ते संपूर्णपणे घालून घ्यायचं आहे. पहा या पद्धतीने. तर सर्व मिश्रण एका कढईमध्ये काढल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हलकीशी उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव वाटी एवढी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं, जेणेकरून सर्व साखर व्यवस्थित अशी मिसळली जाईल. तर पहा या पद्धतीने साखर मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याच्यातील संपूर्ण पाणी आटून ते सारखं असं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे.
तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी शिजलं गेल्यानंतर ते काहीसं असं दिसत आहे। तर आपण आता हे चेक करणार आहोत की ते व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे का, की त्याला अजून शिजवायची गरज आहे ते। त्याच्यासाठी काय करायचं आहे पहा, एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवरती आपण याच्यातील थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आहे। ते जर पसरत असेल तर ते अजून थोडं शिजवण्याची गरज आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हे थोडंसं अजून शिजवण्याची गरज आहे। तर आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनटं हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊया। तर इथं झाकण ठेवून मी पुन्हा एक 2 ते 3 मिनटं हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ओपन केलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता आता बऱ्यापैकी हे घट्टसर तयार झालेलं आहे। तर आता या स्टेजला आपण अजून एक पदार्थ याच्यामध्ये ॲड करायचा आहे, जेणेकरून हा जो टोमॅटो केचप आहे तो खूप दिवस छान असा टिकला जाईल। तर त्याच्यासाठी इथे मी एक 4 चमचे व्हिनेगर घेतलेलं आहे। तर ते व्हिनेगर ह्याच्यामध्ये घालून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा झाकण ठेवून एक 2 मिनटं हा केचप छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता याचे असे हलकेसे रटरट असे बबल्स यायला लागले की समजून जायचं की केचप हा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। आता पुन्हा एकदा आपण इथं चेक करूया। तर त्याच्यासाठी पुन्हा एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा सॉस घालून पाहिला आणि ते तुम्ही पाहू शकता मी प्लेट अशी उभी करून पाहिली तरीही तो अगदी आहे त्याच ठिकाणी आहे। तर त्याचाच अर्थ आपला टोमॅटो केचप हा व्यवस्थित असा इथं शिजला गेलेला आहे। आता हा जो केचप आहे तो पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान असा घट्टसर होईल आणि एक छान असा वेगळाच त्याला रंग येतो पहा। आता पहा संपूर्ण केचप इथे मी रात्रभर गार करून घेतलेला आहे आणि इथे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हा केचप दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख हा टोमॅटो केचप तयार झालेला आहे पहा। रंगही सुरेख आलेला आहे, चवीला तर खूपच अप्रतिम बनला गेला आहे। तर पहा या पद्धतीने संपूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला एखादी काचेची बॉटल घ्यायची आहे, ती स्वच्छ करून ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला हा सॉस भरून ठेवायचा आहे। बाहेर ठेवला तर 1 महिनाभर हा सॉस आरामात टिकतो आणि जर फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी 3 ते 4 महिने हा सॉस व्यवस्थित राहतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओसाठी लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना असा घरच्या घरी टोमॅटो केचप करून नक्की खायला द्या। बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा कधीही आपल्या घरचं बनवून खाल्लेलं नेहमीच आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।